नमस्कार मित्रांनो, आज आपण एक क्विक व्हिडिओ बनवणार आहे। त्यामध्ये जी ॲडव्हान्स कॅमेरेला कन्सेप्ट आहे त्याच्यावर आधारित एक स्कॅनर बनवून बघणार आहोत आणि त्याचा स्विंग ट्रेडिंग मध्ये कसा वापर करता येऊ शकतो याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। या स्कॅनर बनवून बघणार आहोत, त्याच्यानंतर त्याचं बॅक टेस्टिंग पण आपण करणार आहोत। आपल्या एक सबस्क्राइबर आहेत प्रियंका पुराणिक मॅडम, त्यांनी आपल्याला एक कमेंट केलेली आहे व्हिडिओच्या खाली। ते म्हणतात की 3 ते 5 दिवसांमध्ये अप्रॉक्सिमेटली 3 ते 5% पर्यंत स्विंग ट्रेडिंग साठी स्टॉक्स मिळतील असा एक स्कॅनर बनवून व्हिडिओ बनवा। त्याच्यामध्ये त्यांची अशी अपेक्षा आहे की स्विंग मध्ये 5% पेक्षा जास्त अपेक्षा नाहीये, अगदीच झालं तर 7% इनफ आहे। मी हा व्हिडिओ बनवतोय, परंतु मार्केटमध्ये असं फिक्स असं रिटर्न्स काहीच नसतो, सगळे असतात प्रोबॅबिलिटी। त्या अनुषंगाने हा व्हिडिओ जो आहे तो बघायचा आहे। एकदम 100% याच्यातून दरवेळेस 3 ते 5% प्रॉफिट भेटेलच असं काही नाहीये, कधी कधी लॉसही होऊ शकतो। परंतु एक स्ट्रॅटेजी जी आहे ती खूप चांगली आहे, तुम्ही ती बघा, तुम्हाला आवडली बॅक टेस्टिंग करा, आवडली तर यूज करा। नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना 3 ते 5 दिवसांमध्ये 3 ते 5% किंवा 7% पर्यंत स्विंग ट्रेडमध्ये प्रॉफिट जे आहे ते झालं पाहिजे। स्विंग ट्रेडमध्ये आपल्याला जास्तीत जास्त चांगलं प्रॉफिट कधी होऊ शकतं तर त्याच्याबद्दल एक शॉर्टमध्ये सांगतो आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्या मेन मुद्द्याकडे जाऊयात। जर कधी आपल्याला म्हणजे कमी दिवसांमध्ये प्रॉफिट हवं असेल तर आपल्याला त्या स्टॉकमध्ये चांगलं मोमेंटम येणं गरजेचं आहे। आणि हे मोमेंटम कधी येतं, जर समजा 2-4 दिवसांमध्ये एखाद्या स्टॉकमध्ये कन्सॉलिडेशन झालेलं असेल, तो स्टॉक जर कधी एकदम शांत झालेला असेल, वरही जात नाही, खालीही जात नाही आहे आणि एकदम एका रेंजमध्ये ट्रेड करतोय, असं जर कधी कन्सॉलिडेशन झालेलं असेल तर अशा स्टॉक्समध्ये एक झटकन मूवमेंट येते आणि तो 3%, 5% पर्यंत, 7% पर्यंत एक 2, 4, 5 दिवसांमध्ये, आठवड्याभरामध्ये जो आहे तो जाऊ शकतो। तर असे कन्सॉलिडेशन झालेले स्टॉक्स आपल्याला शोधले पाहिजे। मग ते कन्सॉलिडेशन शोधण्यासाठी तुम्ही कॅन्डलस्टिक वापरा किंवा RSI वापरा किंवा स्टोकॅस्टिक RSI वापरा किंवा सुपर ट्रेंड वापरा किंवा काहीही वापरा, तर ते शोधलं तुम्ही तर तुम्हाला ही मूवमेंट जी आहे ती मोमेंटम मधली मूवमेंट मिळू शकते आणि तुम्ही चांगले पैसे कमवू शकता। आज तुम्हाला जी मी स्ट्रॅटेजी सांगणार आहे कॅमेरेला पिवोटच्या ॲडव्हान्स कंडिशनवर आधारित जी ती स्ट्रॅटेजी आपण, आणि ही जी मी स्ट्रॅटेजी सांगतोय तर ह्याचा अर्थ असा नाही आहे की याच्यामध्ये आलेले सगळे स्टॉक लगेच उद्याच्या दिवशी लगेच ट्रेडिंग करण्यासाठी आहेत, तसा याचा अर्थ घ्यायचा नाही। एक एज्युकेशनल पर्पज ठेवून बनवलेला व्हिडिओ आहे। याच्यामध्ये लगेचच्या लगेच मी जे स्टॉक आज डिस्कस करणार त्याच्यामध्ये लगेच उद्या मूवमेंट येईलच, पॉझिटिव्ह मूवमेंट येईलच असं मी सांगू शकत नाहीये। फक्त एक स्ट्रॅटेजी काय आहे ते मी सांगतोय। हे सगळं सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो। हे आपण स्कॅनर बनवलेलं आहे, ते काय स्कॅनर बनवलेलं आहे ते पण मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। आणि त्याचं एक 2 तारखेचा आपण एक मी बघितलेला होता, 2 तारखेचा स्कॅन जेव्हा रन केला त्यावेळेला हे हिंदुस्तान युनिलिव्हर आपल्याला त्या दिवशी दिसला होता। आपण आता हिंदुस्तान युनिलिव्हरवर समजून घेऊयात की काय झालेलं आहे। हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये हे बघा, या दिवशी एकदम नॅरो रेंज तयार झालेली होती आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस या रेंजचं ब्रेकआउट झालेलं आहे तर त्याच्यानंतर स्टॉकमध्ये एक चांगली मूवमेंट आलेली आहे। आता हा स्टॉक मी जो आहे तो खूप डिटेलमध्ये त्याचा अभ्यास केला होता, बघितला होता। याच्यामध्ये बघा एक 2, 3 चौथा दिवस झालेला आहे। 3 दिवसांमध्ये साधारणतः 4-4.5% मूवमेंट जी ती आलेली आहे आणि ह्या दिवशी 2 तारखेला तो आपल्या स्कॅनरमध्ये आलेला आहे। आता तो का आलेला आहे आणि त्याच्यामध्ये अशी मूवमेंट का आलेली आहे तर ते आपण बघू। आपण जर कधी बघितलं, हा जो दिवस आहे त्याचा हा आदला दिवस, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13वा, 14। आता हा स्टॉक जो आहे तो कसा आलेला आहे तर मी याच्यामध्ये काय विचार केला आहे की मागच्या 20 दिवसांमध्ये जी काही H3 आणि L3 ची रेंज आहे तर त्या रेंजपेक्षा आजची रेंज जी आहे ती सर्वात छोटी पाहिजे। म्हणजे उदाहरणार्थ ह्या ठिकाणी जर कधी 10 आहे ही रेंज, इथं 8 आहे, इथं 10 आहे, इथं 8 आहे, इथं 15 आहे, 12 आहे, इथं 10 आहे, इथं 18 आहे, इथं 10 आहे, इथं 6 आहे, अशी प्रत्येक दिवसाची काहीतरी ठराविक रेंज असणार। तर ती जी रेंज आहे ती यांच्यापेक्षा कमी आहे। याची रेंज जी आहे ती फक्त 2 आहे, 2 रुपये, म्हणजे सर्वात नॅरो आहे। हा मागच्या 20 दिवसांच्या रेंजपेक्षा सर्वात नॅरो रेंज ही आजच्या दिवसाची 2 जुलैची आहे। असं मी स्कॅनर जे ते बनवलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी मूवमेंट कशी चांगली मोठी आलेली। प्रत्येकच वेळेस मूवमेंट येईल असं नाही, आपल्याला त्याच्यामध्ये बाकीच्या इतर गोष्टी पण बघाव्या लागतात। स्कॅनर मी थोड्या वेळात शिकवतो ते कसं करायचं आहे स्कॅनर, परंतु त्याच्यामध्ये मी काय काय बघितलं तर ते पण तुम्हाला दाखवतो। आपण सुरुवातीला जाऊ वीकली टाइम फ्रेमवर।
विकली टाईम फ्रेमवर गेल्यानंतर ह्या ठिकाणी ही ट्रेंड लाईन जी ती बनते आणि ती ट्रेंड लाईन जस्ट ह्या ठिकाणी पास होते आणि ट्रेंड लाईनला जर तुम्ही बघाल ही सपोर्टची ट्रेंड लाईन आहे आणि हे एक चॅनल तयार झालेलं आहे, याच्यामध्ये प्राइस ॲक्शन चॅनल तयार झालेलं आहे, सपोर्ट आहे, ट्रेंड लाईनचा सपोर्ट आहे, तिथून स्टॉक आता वरती चालला आहे, हळूहळू वरती जाईल तो, म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये अप ट्रेंडमध्ये जाईल तो, अशी एक त्याच्या मागची संकल्पना होती. त्याच्यानंतर एक्झॅक्टली सपोर्टला ही एक बुलिश एनगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न जो आहे तो तयार झालेला आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी डेली टाईम फ्रेममध्ये सेक्टरल चार्ट जर कधी बघितला तर ह्या ठिकाणी एक छोटासा डबल बॉटम जो आहे तो तयार होतोय आणि 2 तारखेला एक्झॅक्टली या ठिकाणी तो आहे. तर इथून डबल बॉटम जो आहे तो तयार होऊ शकतो, हे एक माझं प्रेडिक्शन होतं आणि एक्झॅक्टली ह्या ठिकाणी जर आपण ट्रेड घेतला असता तर आपल्याला हे 4 ते 5% प्रॉफिट जे ते मिळू शकतं. सेक्टरल चार्टचं ॲनालिसिस करणं हे सुद्धा गरजेचं असतं आपल्याला. हायर टाईम फ्रेममध्ये काय दिसतंय ते पण बघायचं असतं आपल्याला. काही चार्ट पॅटर्न डबल बॉटम आहे, इथं ट्रेंड लाईनचा सपोर्ट आहे हिंदुस्थान युनिलिव्हरच्या चार्टला. तर ह्या गोष्टीसुद्धा बाकीच्या बघाव्या लागतात. त्यावेळेला आपल्याला असे चांगले ट्रेड जे ते मिळू शकतात. वेगवेगळ्या इंडिकेटरचा, वेगवेगळ्या प्राइस ॲक्शन पॅटर्नचा कॉन्फ्लुएन्स जर कधी असेल, सगळे जर कधी आपल्याला सांगत असतील की बाय करू शकतो, तर आपण तो बाय करायचा. अशा पद्धतीने आपण अभ्यास प्रत्येक ठिकाणी जो तो केला पाहिजे. स्टॉक येताना जे आहेत ते 20-25 स्टॉक येतात. हे बघा आता आजच्या दिवशी जे ते 20-25 स्टॉक जे आलेले आहेत, परंतु प्रत्येकाच्या ठिकाणी ट्रेड बनेल असं काही नाही आहे. आपल्याला ह्याच्यातले अशा पद्धतीने प्राइस ॲक्शन, ट्रेंड लाईन ह्या बघून ठरवायचं की कोणता सर्वात बेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा. त्याच्यानंतर मग आपण विचार केल्यानंतर, ठरवल्यानंतर त्याच्यामध्ये लॉस झाला तरी तो लॉस बुक करायचा आणि आणखीन पुढचा ट्रेड घ्यायचा. परंतु स्ट्रॅटेजी जी असते तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम टाईम प्रॉफिट होऊ शकतं. तर त्या दृष्टिकोनातून आपण ट्रेडिंग करायचं असतं. प्रत्येक वेळेला प्रॉफिट मिळेलच असं काही नाही आहे. तर त्याचं स्कॅनर जे आहे ते कसं बनवलेलं आहे ते बघा. आता आपण हे H3 आणि L3 जे आहेत ते आपण कस्टम इंडिकेटर तयार करून ठेवलेले आहेत. तेच कस्टम इंडिकेटर आपण वापरणार आहे. आता इथं ही जी लाईन तयार केलेली आहे तशीच लाईन जी ती सेम लाईन मी इथं परत तयार करून दाखवतो, म्हणजे कसं बनवलेलं आहे ते दिसेल तुम्हाला. तुम्ही बनवायला शिका. बनवायचं नसेल तर हे नाव टाकून तुम्ही सर्च करू शकता. हे जे स्कॅनर हे मिळून जाईल. सुरुवातीला आपण जे व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये फक्त नॅरो रेंज असेल तर कसे स्टॉक शोधायचे ते बघितलं. त्याचा ब्रेकआउट येऊन आपल्याला ट्रेड मिळू शकतात. त्याच्यानंतर इनसाइड नॅरो अशी ही ॲडव्हान्स कन्सेप्ट जी आहे ती बघितली होती आणि आजची जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे मागच्या 20 रेंजपेक्षा छोटी रेंज जी आहे ती आजची असली पाहिजे, अशी ही एक ॲडव्हान्स कंडिशन जी ती आपण याच्यामध्ये टाकतोय, स्कॅनरमध्ये टाकतोय. तर ते बघा, पहिले आपल्याला काय करायचं आहे, एक H3 घ्यायचं आहे. H3 आपण हे कस्टम इंडिकेटर घेतलेलं आहे, -L3 ही झाली आपली आजच्या H3 आणि L3 ची रेंज. ती कशी पाहिजे, छोटी पाहिजे, लेस दॅन ऑर इक्वल टू पाहिजे आपल्याला. लेस दॅन ऑर इक्वल टू. आता इथं काय करायचं आपल्याला, नंबरच्या ऐवजी मिनिमम हे फंक्शन घ्यायचं आहे. मिनिमम हे मॅथ फंक्शन घ्यायचं आहे. इथं 1 डे ॲगो, मागच्या दिवसापासून 20 दिवस असा याचा अर्थ होईल. कशाची रेंज पाहिजे मागच्या 20 दिवसांची, ती पण H3 चीच पाहिजे आपल्याला. H3 फक्त इथं काय करायचं, आपण 1 डे ॲगो घ्यायचं आहे. इथं डेली घेतलेलं त्याच्यामुळे इथं 1 डे ॲगो घ्यायचं आहे. -L3 इथं L3 कस्टम इंडिकेटर आपण तयार करून ठेवलेलं आहे. इथं पण 1 डे ॲगो. हे बघा, असं जर कधी आपण केलं, इथं ब्रॅकेट पण टाकू शकता तुम्ही. इथं इथून जे चुकलं असेल ते आपण डिलीट करू शकतो. बघा, इथून डिलीट केलं आपण. हे H3 च्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं, ब्रॅकेट घ्यायचं आहे. ब्रॅकेट, ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये काय करू आपण, H3 -L3 L3, ठीक आहे. 1 डे ॲगो, इथं 1 डे ॲगो, ठीक आहे. असं हे स्कॅनर तयार झालं. म्हणजे दोन्ही लाईन सेम आहेत. तुम्ही ही एक लाईन जी ती, हे बघा, आता ही मी हाईड करून ठेवतो आणि हे स्कॅनर रन करून बघतो. सेम 25 स्टॉक्स जे आहेत याच्यात पण येतील. बघा, 25 स्टॉक्स आलेले त्याच्यामध्ये सुद्धा, ठीक आहे. तर आता हे स्टॉक्स जे आहेत ते आपण त्याचं बॅक टेस्टिंग करूयात जरा, काय म्हणतात ते स्टॉक्स बघूयात जरा. हे मी काढून ठेवलेले आहेत त्याच्यातले स्टॉक्स. नाही, JSL, हे बघा, ही जी रेंज आहे, ही रेंज तुम्हाला बघायची असेल तर थोडंसं झूम आउट करायचं, म्हणजे आपल्याला साधारणतः दिसतं की हे बघा, आता ही जी रेंज आहे ती याच्यापेक्षा छोटीच आहे, याच्यापेक्षा छोटी, याच्यापेक्षा छोटी, याच्यापेक्षा छोटी, याच्यापेक्षा छोटी. ही थोडीशी सारखी दिसते, परंतु तरीसुद्धा ही छोटीच असणार आहे. 0.01% सुद्धा छोटी असेल तरीसुद्धा आपल्या स्कॅनरमध्ये स्टॉक येईल. याच्यापेक्षा तर छोटीच आहे, याच्यापेक्षा छोटी आहे. बघा, ह्या 20 मागच्या जे डेज आहेत, दिवस आहेत, त्याच्यापेक्षा ही रेंज ती छोटी आहे. परत पुढचं बघूयात आपण, बजाज फायनान्स बघूया एक. सगळे तुम्ही चेक करू शकता. हे बघा, आपण जर कधी हे ड्रॅग करून खाली नेलं तर झूम आउट केलं तर बघा आपल्याला दिसतं, बघा, ही रेंज छोटी आहे. याच्यापेक्षा 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 सगळ्या ह्या 20 मागच्या कॅन्डल्स आहेत किंवा दिवस आहेत त्याच्यापेक्षा ही रेंज छोटी आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघायचं की नेमकं काय, कुठे प्राइस ॲक्शन पॅटर्न तयार होतोय. डेलीमध्ये बघा, विकलीमध्ये बघा, आणि मग तुम्हाला त्याच्यात जर कधी काही वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये स्विंग ट्रेड घेऊ शकता. असा काहीतरी प्राइस ॲक्शन पॅटर्न जो आहे तो बघायचा आणि
कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायचा, सेक्टोरल ॲनालिसिस करायचं, CNX फायनान्स बघायचं आता याच्यामध्ये. आणि तुम्हाला जर कधी वाटलं की होऊ शकतो याच्यामध्ये ट्रेड, तर मग तुम्ही स्विंग ट्रेड घेऊ शकता. 3 ते 5% साधारणतः टार्गेट जे ते मिळू शकतं. तर 2 पॉसिबिलिटी असतात प्रत्येक ट्रेड घेतल्यानंतर. एक तर हा इथून वरती जाईल किंवा एक तर हा इथून खाली जाईल. ठीक आहे. त्याच्यामुळे दोन्ही पॉसिबिलिटी कन्सिडर करून आपल्या पोझिशन सायझिंग चांगली ठेवायची. मी आता हे उदाहरण जस्ट एज्युकेशनल पर्पजसाठी घेतलेलं आहे. तुम्हाला असं वाटेल की ह्याच्यामध्ये उद्याच्या दिवशी आता चांगली मुवमेंट येईलच. तुम्ही जर कधी घेतलं, तुमच्या कॅपॅसिटीच्या बाहेरची लॉट साईज घेतली किंवा जास्त क्वांटिटी घेतली, तर तुम्हाला जर कधी अपोजिट साईडला गेला तर खूप लॉस होईल. तर त्याच्यामुळे तुम्ही तुमची रिस्क जी आहे ती व्यवस्थित सांभाळून ट्रेडिंग जे ते करायचं आहे. सेटअप खूप भारी वाटत असला तरीसुद्धा कुठलाही चांगला भारी सेटअप जो आहे तो कधीही फेल होऊ शकतो. ही एक गोष्ट मनामध्ये ठेवायची आहे आणि अभ्यास करत राहायचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्या ट्रेडिंगमध्ये एज मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ट्रेडिंग सायकोलॉजीवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा. ट्रेडिंग सायकोलॉजी तुम्ही असे हे सगळे जे आहेत कुठलाही हे बघा, हे सगळे मी काढून ठेवलेले होते. ही बघा, ही रेंज ती इनसाईड पण आहे आणि कन्सॉलिडेशन चांगलं झालेलं आहे आणि 20 मागच्या दिवसांपेक्षा छोटी रेंज आहे. तर असं कन्सॉलिडेशन जे आहे ते छान झालेलं आहे. तर असे तुम्ही स्टॉक जे ते शोधू शकता ह्या स्कॅनरच्या साहाय्याने. स्कॅनरची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल किंवा तुम्ही सर्च करू शकता. ह्या स्क्रीनर्समध्ये गेल्यानंतर शेअर मार्केट मराठी इथं टाकून की आपलं नाव जे ते सर्च करायचं, इथं सर्चमध्ये येऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे. जर तुम्हाला कंटेंट आवडलं असेल, व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो. लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. ज्या ठिकाणी तुम्हाला आवडलं असेल त्या ठिकाणी लगेच लाईक करा. कॉमेंट करा. तुमच्या कॉमेंटमुळे, लाईकमुळे मित्रांना शेअर करा. शेअर केल्यामुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की व्हिडिओमध्ये खरोखर चांगलं कंटेंट आहे आणि यूट्यूब आणखी जास्त मराठी लोकांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवतं. त्याच्यामुळे मित्रांनो नक्की लाईक करा. जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.